नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे, यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे मांडुक्य उपनिषद भाग 2. मांडुक्य उपनिषद एपिसोड 2. मागच्या एपिसोडमध्ये आपण मांडुक्य उपनिषदाचे 2 मंत्र बघितलेले होते. आता या एपिसोडमध्ये 3ऱ्या मंत्रापासून आपण सुरुवात करूया. 2ऱ्या मंत्रामध्ये काय म्हटलं गेलं की हे सगळं परब्रह्मन आहे. आत्मन म्हणजे व्यक्तीच्या मधील जे आत्मतत्व आत्मन, ते आत्मन सुद्धा परब्रह्म आहे. आणि आत्मतत्वाला 4 पाद असतात. हे 2ऱ्या मंत्रामध्ये आपण बघितलं. पाद म्हणजे वेगवेगळे 4 भाग नाही, आत्म्याचं डिव्हिजन झालेलं नाहीये. तर भाग म्हणजे पाद म्हणजे पार्ट म्हणजे प्रत्येक जी ऍक्टिव्हिटी आहे, स्तर ऑफ ऍक्टिव्हिटी, प्लेन ऑफ ऍक्टिव्हिटी, वेकिंग, ड्रीमिंग आणि डीप स्लीप, आणि त्यानंतर या 3 अवस्थांना साक्षी असलेला किंवा त्यांना आधारभूत असणारा तो 4था आहे तुरीय आत्मतत्व. म्हणून हे पहिल्या 3 घटना किंवा प्लेन ऑफ कॉन्शियसनेस किंवा ऍक्टिव्हिटीज त्याच्यामुळे केवळ घडू शकतात. तर आत्मतत्वाला 4 पार्ट्स असतात. पहिला आहे वेकिंग वर्ड, दुसरा आहे ड्रीम वर्ड, आणि तिसरा आहे डीप स्लीप वर्ड, आणि चौथा या तिघांना एकत्र करतो तो आहे आत्मतत्व. मंत्र 3. पहिला पाद किंवा फॅक्टर किंवा पार्ट म्हणजे प्लेन ऑफ ऍक्टिव्हिटीज. पहिली प्लेन ऑफ ऍक्टिव्हिटीज. आपण 3 स्तरावर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आयुष्यभर करत राहतो. एकदा वेकिंग मध्ये, मग वेकिंग नंतर ड्रीम मध्ये काही ऍक्टिव्हिटीज घडतात, आणि नंतर डीप स्लीप. अशा या तिघांमधनं आपल्या प्लेन ऑफ ऍक्टिव्हिटी सतत चालू असतात. पहिला पाद जो आहे त्याला विश्व असं म्हटलं जातं. ही जागृतावस्था असते. म्हणजे काय की मनुष्य उठला की त्याचं वेकिंग वर्ल्ड चालू होतं. तो आता जागृत झालेला आहे. जागृत जगतामध्ये तो आता इंटरॅक्शन करणारे, कार्य करणारे, कर्म करणारे जागृतावस्था असते. पहिल्या जी प्लेन ऑफ कॉन्शियसनेस किंवा ऍक्टिव्हिटी आहे त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. पहिला पाद कोणता? जागृतावस्था. त्याचं वर्णन, जागृतावस्था म्हणजे नेमकं काय त्याचं वर्णन इथे आहे. बाह्य जगताची जाणीव आपल्याला असते. जागृत झालो की लगेचच बाह्य गोष्टींशी आपल्याला जाणीव येते, भान येतं. बाह्य गोष्टींचं आकर्षण वाटतं, त्या मिळवल्या जातात. त्याच्या प्राप्तीसाठी आपण जागृतावस्थेमध्ये प्रयत्न करत राहतो. ज्याला 7 हात पाय आहेत आणि ज्याला 19 मुख आहेत, आणि जो बाह्य गोष्टींचा उपभोग घेतो. आता ज्याला 7 हात पाय आहेत आणि ज्याला 19 मुख आहेत, याचा काय अर्थ होतो? तर जागृतावस्थेमध्ये 2 असतं. एक वेकर आहे, किंवा नोअर आहे, जाणणारा आहे, जाणता आहे, करता आहे, नोअर आहे. आणि दुसरं काय आहे? फिजिकल ऍक्च्युअल सगळंच्या सगळं युनिवर्स आहे. या 2 गोष्टी आहेत. पण गंमत अशी आहे, मी वेकर आहे, मी जागृत आहे, मी करणारा आहे, मी आता काय करते, बाह्य जगताशी माझं इंटरॅक्शन चालतं. या 2 गोष्टी, मी स्वतः वेकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला वेकर्स वर्ल्ड, हे फिजिकल युनिवर्स. पण या दोन्ही गोष्टी कॉन्शियसनेस रिप्रेझेंट करत असतो. कॉन्शियसनेस असोसिएटेड विथ वेकिंग वर्ल्ड की ती होते जागृतावस्था. कॉन्शियसनेस हे 2 प्रकारे जागृतावस्थेमध्ये व्यक्त केलं जातं.
व्यक्त होतं. कसं? जे मूळ तत्व, कॉन्शियसनेस, जगताच्या मुळाशी असलेलं मूळ तत्व, हे दोन प्रकारे ते मॅनिफेस्ट होतं. जागृतावस्थेमध्ये एक काय मॅनिफेस्टेशन होतं? वेकर म्हणून, व्यक्ती म्हणून. आणि त्याच वेळेला तेच कॉन्शियसनेस दुसऱ्या बाजूने पूर्ण फिजिकल युनिवर्स म्हणून सुद्धा मॅनिफेस्ट होतं. आता याचा अर्थ काय घ्यायचा? की म्हणजे डोंगर, दर्या आणि ही सगळी नामरूप, हजारो गोष्टी म्हणजे केवळ कॉन्शियसनेस नाही. बरोबरची सगळी नामरूप सगळी वेगळी आहेत, व्यक्ती वेगळ्या, जगत वेगळं, जगतातल्या प्रत्येक गोष्टी वेगळ्या, पण सगळ्यांमध्ये कॉमन सूत्र काय आहे? कॉमन जो धाका आहे तो आहे फंडामेंटल रियालिटीचा, तो एकच आहे. सगळीकडे व्यक्तीचं शरीर त्याच्यावर टोपड बसवलंय, तर एकीकडे डोंगराचं टोपड कव्हर केलंय, एकीकडे नदीचं कव्हर त्याच्यावर आहे, वरची कव्हर ही सगळी वेगळी आहेत. पण आपली फंडामेंटल रियालिटी, परब्रह्म तत्व हे एकच आहे. परब्रह्म तत्व जसं डोंगर दर्या जगतामध्ये आहे तसंच ते व्यक्तीमध्ये आहे. केवळ व्यक्तीमध्ये जरी तेच असलं तरी फरक करता यावा म्हणून त्याला आत्मतत्व म्हटलं जातं आणि जगतातील मूळ तत्वाला परब्रह्मन म्हटलं जातं. तर जागृतावस्थेमध्ये हे जे मूळ तत्व आहे तेच दोन बाजूनी अपिअर होतं, मॅनिफेस्ट होतं. एका बाजूनी व्यक्ती, दुसऱ्या बाजूनी सगळं फिजिकल युनिवर्स. तर आता व्यक्तीला काय आहे? त्याला 19 मुख आहेत. 19 मुख म्हणजे काय? तर त्याचा अर्थ असा घ्यायचा आहे, इंडिव्हिज्युअलला 19 मुख आहेत. कोणती ती? तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि 4 मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांनी बनलेलं अंतःकरण चातुष्ट. हे झाले 19 बर का. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि 4 मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे मिळून 19 मुखांची ती व्यक्ती ही जागृतावस्थेतले अनुभव उपभोग घेत असते. हे झालं एका बाजूनी कॉन्शियसनेसच अपिअर झालेले, कुणाच्या माध्यमातून? या सगळ्या व्यक्तीच्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या माध्यमातून तो इंडिव्हिज्युअल हे उपभोग घेत आहे. आणि दुसऱ्या बाजूला कॉन्शियसनेस ऑल्सो अपिअर ॲज फिजिकल युनिवर्स. ते जे फिजिकल युनिवर्स आहे त्याला म्हटलं जातं सप्तांग. त्याला काय आहे? 7 हातपाय आहेत. कोणते ते 7 हातपाय? तर हेवन म्हणजे त्याचं हेड आहे. आता फिजिकल युनिवर्स जे आहे त्याला जे 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत ते फिजिकल युनिवर्सला आपण विराट पुरुष असं मानलेलं आहे बर का. तो आहे विराट कॉस्मिक पुरुष. इकडे आहे मी एकटी, इंडिव्हिज्युअल, आणि दुसऱ्या बाजूनी हे जे फिजिकल युनिवर्स आहे त्याला आता युनिवर्स न म्हणता त्याला आपण विराट पुरुष किंवा कॉस्मिक मॅन असं मानलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे त्याचे 7 जे लिम्स आहेत, हातपाय, ते कसे आहेत? तर बाबा, हेवन म्हणजे त्याचं हेड आहे, सन म्हणजे त्याचे आईज आहेत, स्पेस म्हणजे त्याची बॉडी आहे, ऍटमॉस्फिअर हे त्याचा श्वासोश्वास आहे, ओशियन म्हणजे समुद्र हे त्याचे ब्लॅडर आहेत, फायर अग्नी हे त्याचं मुख आहे, आणि अर्थ हे त्याचं फीट आहे. अशा प्रकारे तो विराट पुरुष वर्णन केला गेलेला आहे. विराट पुरुष म्हणजे ती व्यक्ती समजायची नाही, अख्ख्या फिजिकल युनिवर्सला कल्पिलेला आहे की तो विराट पुरुष आहे. म्हणजेच आपण रोज 3 अवस्थांमधनं रोजच्या रोज जात असतो. वेकिंग, मग वेकिंग मध्ये जागृतावस्थेमध्ये 7-8 तास कामं केली, दमलो, मग रात्र व्हायला लागते, मग आपण हळूहळू झोपायच्या तयारीला लागतो, मग ड्रीम स्टेट मध्ये जातो आणि मग शेवटी आपण गाढ निद्रेत जातो. या 3 आपल्या वेगवेगळ्या अवस्था आहेत.
प्रत्येक अवस्थेमध्ये जणू काही असं वाटतं की प्रत्येक अवस्थेतला त्यातला जो पर्सन आहे, इगो आहे, तो जणू वेगवेगळा आहे. जो वेकर आहे तो ड्रीम मध्ये राहत नाही, जो ड्रीमर आहे तो वेकर असताना नसतो. नंतर डीप स्लीप मध्ये घेतलं तर वेकरही त्याच्यामध्ये नाही आणि ड्रीमरही नाही. म्हणजे जणू काय आपणच आपल्यामध्ये या तीन व्यक्ती इन्कॉर्पोरेट केलेत की काय असं वाटतं. प्रत्येकातले इगो वेगळे, प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी, पण तरी त्या तिघांनाही जोडणारा, आधारभूत असणारा पाठीमागचा जो तुरीय आत्मतत्व आहे, त्यामुळे त्या तीन गोष्टी एकमेकांशी धाग्याने बांधल्या जातात. वेकिंग वर्ड मध्ये वेकिंग इगोला काय म्हटलं जातं? विश्व असं म्हटलं जातं. आणि मांडुक्येच्या दुसऱ्या सूत्रामध्ये किंवा मंत्रामध्ये काय त्यांनी सूत्र मांडलं की हे सगळं परब्रह्मन आहे. आत्मन म्हणजे आपल्यातील आत्मन हे सुद्धा परब्रह्मन आहे. म्हणजे इक्वेशन आता काय झालं की आत्मन बरोबर परब्रह्म म्हणजेच इंडिव्हिज्युअल इगो बरोबर कॉस्मिक इगो, व्यक्ती बरोबर समष्टी, असं इक्वेशन झालं. आणि त्यामुळे आपण तुमच्या लक्षात येईल की फिजिकल युनिव्हर्सला आपण विराट पुरुष का मानलं गेलं? का? कारण इकडे व्यक्ती आहे, पण सूत्र काय मानलं गेलंय? व्यक्ती बरोबर समष्टी. त्यामुळे व्यक्ती मी आहे, त्याच्याबरोबर दुसरं इक्वेशन जे आहे त्याला फिट बसण्यासाठी व्यक्ती एकीकडे तर दुसरीकडे कॉस्मिक मॅन हा दाखवणं गरजेचं आहे. म्हणून फिजिकल युनिव्हर्सला विराट पुरुष असं बांधलं गेलं आणि व्यक्तीप्रमाणेच त्याचे मुख, तोंड, हात, पाय हे हेवन, समुद्र वगैरे यांनी ते निर्माण केले गेले. मंत्र 4 ला वळण्यापूर्वी एक छोटी कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. नीलिमा मिश्रा, नीलिमा मिश्रा, जळगाव येथे त्यांचा जन्म झाला. 1972 मध्ये जन्म. त्यांना मॅगसेसे अवॉर्ड हे 2011 मध्ये मिळालं. पद्मश्री त्यांना 2013 मध्ये भारत सरकारनं प्रदान केली. त्यांनी भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन या संस्थेची 2005 मध्ये त्यांनी स्थापना केली. त्या सायकोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी सगळं आयुष्य गरीब महिलांचं उद्धार करण्यासाठी, त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी त्यांनी व्यतीत केलेलं आहे, करत आहेत. गरीब स्त्रियांना आर्थिक सहाय्य ही संस्था देते. पुरस्काराची सगळी रक्कम नीलिमा मिश्रा मॅडमनी त्या संस्थेसाठी दिलेली आहे. पुण्यामधील विज्ञान ग्राम संस्थेतर्फे त्यांनी त्याआधी काम केलं. 8 वर्ष त्या पूर्ण भारतभर त्या हिंडल्या आणि काय गरज आहे, गरीब स्त्रियांच्या काय अडचणी आहेत हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी या संस्थेची स्थापना केली आणि त्या अविरतपणे त्यांच्यासाठी झटत आहेत. अशा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित झालेल्या श्रीमती नीलिमा मिश्रा. आता मांडुक्यच्या मंत्र 4 कडे आपण म्हणणार आहोत. मंत्र 4 पहिला पाद किंवा फॅक्टर किंवा पार्ट हा कोणता आला? पहिला आला वेकिंग, मनुष्य जागा झाला, तो पहिला पार्ट. आता त्याचा पहिला प्लेन ऑफ ऍक्टिव्हिटी कोणती दाखवली? जागृत अवस्था. मग त्याच्यामध्ये काय काय घडतं ते आपण बघितलं. आता दुसरा, तो व्यवस्थित त्यानं काम केली, रात्र व्हायला लागली, तो दमला आणि तो झोपायच्या तयारीला लागला,
तेव्हा दुसरी अवस्थेमध्ये तो एंट्री करतो. कोणती ती अवस्था? तर दुसरा पाथ, दुसरी प्लेन ऑफ कॉन्शियसनेस, ती म्हणजे ड्रीम अवस्था, स्वप्नावस्था. त्याला तेजस असं म्हटलं जातं. म्हणजे जो ड्रीमर आहे, वेकर जो होता त्याला आपण विश्व म्हटलं. आता ड्रीमर जो आहे, का वेगवेगळी नाव आहेत? कारण प्रत्येक अवस्थेमधलं तुम्ही बघितलं तर ते इगो वेगवेगळे आहेत. जागृतावस्थेमध्येच मी ड्रीम अवस्था उपभोगू शकत नाही, नाही का? जो वेकर मी जे आहे, वेकर, आता मी जागी असताना मी त्याच वेळेला सायमल्टेनियसली मी असं म्हणू शकत नाही मी स्वप्न पण बघते. तर त्यामुळे वेकर वेगळा असतो, ड्रीम बघणारा ड्रीमर हा परत वेगळा असतो. ड्रीमर एगो त्याला म्हटलं जातं तेजस. ती स्वप्नावस्था असते. अंतर्गत स्वप्न जगत त्यामध्ये बघितलं जातं. जसं जागृतावस्थेमध्ये जागृत जगताशी आपण फिजिकल युनिव्हर्सशी ऍक्च्युअली इंटरॅक्शन करत असतो. आता स्वप्न जगतामध्ये सुद्धा बर का, ते काही असं पोकळी नसते त्याच्यात. आपलं मन स्वप्नावस्थामध्ये सगळं प्रोजेक्शन करत असतो. अनेक घटना, इव्हेंट्स, लोक, काय काय घडत असतं, हे सगळं जे स्वप्न जगत आहे ते मनाने निर्माण केलेलं असतं. ज्याला म्हणजे ड्रीमरला 19 मुख असतात आणि ज्याचं जे स्वप्न जगत आहे त्याला 7 हातपाय असतात. परत जागृतावस्थेसारखंच इथे कल्पलेलं आहे. काय कल्पलेलं आहे? की जो ड्रीमर आता आहे बनलेला, तो कसा आहे तर त्याला सुद्धा 19 मुख आहेत. कोणती? सूक्ष्म 5 कर्मेंद्रिय, सूक्ष्म 5 ज्ञानेंद्रिय. का? कारण सूक्ष्म शरीर आता कार्यरत झालेले आहे. ऍक्च्युअल ज्ञानेंद्रियांचा आधार घेऊन मी काही बघत नाहीये. मनातल्या मनात ते सगळं इमॅजिन केलं गेलेलं आहे, क्रिएट केलेलं आहे. म्हणून स्वप्नावस्थेमध्ये ही सगळी जी 19 गोष्टी आहेत त्या सूक्ष्म लेव्हलवर आहेत. 5 सूक्ष्म कर्मेंद्रिय, 5 सूक्ष्म ज्ञानेंद्रिय, 5 पंचप्राण, 4 मन, बुद्धी, चित्त, अहंकार, यांनी ड्रीमर बनतो न. त्याला काय म्हटलं जातं? तेजस. आणि त्याच्या स्वप्न जगताला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं हिरण्यगर्भ. आपण सूत्राप्रमाणे जातोय. सूत्राने काय सांगितलंय? आत्मन इज इक्वल टू परब्रह्म. मग त्यामुळे व्यक्ती बरोबर समष्टी, हे सूत्र कायम ठेवायचं आहे. व्यक्ती तेजस झाली, त्याचबरोबर सायमल्टेनियसली जे स्वप्न जगत आहे त्याला आता कॉस्मिक माइंड म्हणजेच हिरण्यगर्भ असं त्याला नाव दिलं गेलेलं आहे. एकीकडे इंडिव्हिज्युअल तर दुसरीकडे कॉस्मिक माइंड, तो आहे हिरण्यगर्भ. आणि त्याला काय आहेत? 7 हातपाय आहेत. परत तेच जागृतावस्थेमध्ये जसे दाखवलं तसा हा हिरण्यगर्भ जो आहे तो कसा आहे तर त्याला हेवन त्याचं हेड आहे, सूर्य त्याचे डोळे आहेत, स्पेस म्हणजे अवकाश त्याची बॉडी आहे, हवा जी आहे तो त्याचा श्वास आहे, समुद्र जे आहे ते त्याचं ब्लॅडर आहे, अग्नी जो आहे ते त्याचं माउथ आहे, आणि अर्थ पृथ्वी हे त्याचं पाऊल आहे. म्हणजे एका बाजूने ड्रीमर तेजस, त्याला झाले 19 मुख, सूक्ष्म ज्ञानेंद्रिय वगैरे, आणि दुसऱ्या बाजूला त्याचं स्वप्न जगत जे आहे त्याला आता आपण हिरण्यगर्भ नाव दिलंय. आणि त्याला काय आहेत? 7 लिम्स आहेत. मांडुक्य मंत्र 5 ला वळण्यापूर्वी मी
ही एक छोटीशी कथा तुम्हाला सांगू इच्छिते. आदि शंकराचार्य त्यांच्या भारत यात्रेमध्ये बर का जगन्नाथपुरीला आले. तिथे त्या प्रसिद्ध मंदिरात गेले तर त्यांना जगन्नाथाची मूर्ती तिथे दिसली नाही. तर तिथे काय होतं, शाळीग्राम शिळेची स्थापना केली गेलेली होती. तिथल्या रहिवाशांनी त्यांना सांगितलं की आक्रमणाच्या भीतीनं जी जगन्नाथाची मूर्ती आहे आणि त्याच्याबरोबर जी रत्नपेटी आहे त्या दोन्ही गोष्टी सुरक्षित राहाव्यात म्हणून चिल्का सरोवरामध्ये त्या लपवून ठेवलेल्या आहेत. पण त्याचा आम्हाला शोध घेऊन सुद्धा त्या आम्हाला सापडल्या नाहीत. कृपया आपण कृपा करावी आणि आम्हाला त्या कुठे आहेत हे सांगावं आणि आपल्या हस्ते त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी. त्या लोकांनी विनंती केल्यानंतर आदि शंकराचार्यांना समाधी अवस्थेमध्ये गेल्यावर असं दिसलं की चिल्का सरोवरामध्ये पूर्व किनाऱ्यावर एका वटवृक्षाच्या खाली ती जगन्नाथाची मूर्ती आहे आणि रत्नपेटी सुद्धा आहे. त्यांनी लोकांनी ती त्याप्रमाणे काढली. आचार्यांच्या हस्ते त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मग पुढे पुरी इथे आचार्यांनी गोवर्धन मठाची स्थापना केली. आपल्याला माहितीये की भारत देशाच्या चारही दिशेला 4 मठांची स्थापना आदि शंकराचार्यांनी केली. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे आस्था गायत अजूनही त्या 4 जे मठ स्थापन केले त्यामध्ये अजूनही सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर पुरी इथे गोवर्धन मठाची स्थापना त्यांनी केली आणि त्याचं जे मठाधिपती होते ते होते पद्मपादाचार्य. आता वळूया मंत्र 5व्याकडे. परत एकदा थोडक्यात मंत्र 3 आणि 4 सांगते. मंत्र 3 जागृतावस्था दाखवतो. वेकर, मी उठले, जागे झाले, कामाला लागले, मी आता वेकर झाले. मग मी काय अनुभवते, वेकर्स वर्ड जागृतावस्थेमध्ये जागृत हे सगळं फिजिकल युनिवर्स मी अनुभवते. मी वेकर कशी होते, तर मी आत्मतत्व अधिक ग्रॉस बॉडी स्थूल शरीराच्या माध्यमातून मी एकदा जागी झाले की सगळी कामं करते. त्यामुळे असं म्हटलं जातं वेकर इज इक्वल टू आत्मतत्व अधिक ग्रॉस बॉडी किंवा स्थूल शरीर. मग मी होते ड्रीमर. हळूहळू थकून जाते, बेडवर जाते, तेव्हा ड्रीमर होते. म्हणजे तेव्हा आत्मतत्व कुणाशी संयोग पावतं, तेव्हा स्थूल बॉडी निद्रिस्त आहे. स्थूल शरीर जे आहे ते आता ड्रीम मध्ये पार्टिसिपेट करत नाही. स्थूल बॉडी निद्रिस्त आहे. त्यामुळे आत्मतत्व जेव्हा आतल्या सूक्ष्म शरीराबरोबर संयोग पावतं तेव्हा तो ड्रीमर होतो. आत्मतत्व सगळीकडे कॉमन आहे, ते आधारभूत आहे, त्यामुळे सगळ्या अवस्था घडत जातात. मंत्र 5वा. आता पहिली बघितली जागृतावस्था, मग नंतर बघितली आपण स्वप्नावस्था. आता आपण येणार आहोत गाढ निद्रेकडे. हो, सुषुप्ती किंवा डीप स्लीप किंवा गाढ निद्रा ही तिसरी अवस्था आहे, ज्यामध्ये जो झोपणार आहे, पहिला होता वेकर, त्याचा पार्ट संपला, मग तो बनला ड्रीमर, त्याचाही पार्ट आता संपला. आता मी कोण झाले, आता मी डीप स्लीपर झाले, गाढ निद्रेमधली मी. त्यावेळेला काय घडतं, तर आपल्यातील आत्मतत्व आता पहिल्या 2 बॉडीशी त्याचा संयोग नसतो. तेव्हा जागृतावस्थेतलं जे स्थूल शरीर होतं ते निद्रिस्त आहे. परत स्वप्नावस्थेतलं जे सूक्ष्म मन, सूक्ष्म शरीर आहे ते पण आता झोपलेलं आहे, ड्रीम बघत नाही. गाढ निद्रेमध्ये दोन्ही शरीर निद्रिस्त आहेत,
तिसरं जे सूक्ष्म तारण शरीर आहे त्याच्याबरोबर आत्मतत्वाचा संयोग पावतो आणि तो डीप स्लीपर किंवा झोपणारा तो तयार होतो. तो झोपणारा जो आहे तो कशाची इच्छा धरत नाही, ना तो जागृतावस्थेतली कामं करतो, ना तो ड्रीम अवस्थेमधली ड्रीम बघतो, तो काहीही करत नाही. सुषुप्ती गाढ निद्रा हा आता तिसरा पाद आपल्या आयुष्याचा चालू झाला व्यक्तीचा. एक झाला जागृत, मग तो गेला ड्रीम मध्ये, आता तिसरा आहे डीप स्लीप. गाढ निद्रा ही त्याची अवस्था आहे. सर्व अनुभव तिथे एकत्र येतात, किंवा खरं म्हणजे कोणताही अनुभव नाही, हाच फक्त अनुभव तिथे शिल्लक राहतो. आता गाढ निद्रेमध्ये काय घडतं, वेकिंग वर्ल्ड मधलं जागृती अवस्था नाही, ड्रीम अवस्था नाही. जो डीप स्लीपर आहे तो कोणतेही अनुभव घेत नाही, अनुभव शून्य अशी ती अवस्था असते. सगळा जो शरीरातला कॉन्शियसनेस आहे तो एकत्र मर्ज होतो आणि तिथे कुठल्याही अनुभवाचा अनुभव नाही, हा अनुभव त्याला येत असतो. या डीप स्लीपरला, झोपणाऱ्याला, त्याला काय म्हटलं जातं, प्राज्ञ असं म्हटलं जातं. आता परत तेच सूत्र की इंडिव्हिज्युअल दाखवून झाला डीप स्लीपर, मग त्याच्या बरोबरीने इंडिव्हिज्युअल इज इक्वल टू कॉस्मिक. मग कॉस्मिक डीप स्लीपर कोण आहे, तर तो आहे ईश्वर. ईश्वर हा डीप स्लीप मध्ये गेलाय असं आपण त्याला म्हणत नाही. आपण काय म्हणतो की तो त्याच्या कॉजल अवस्थेमध्ये आहे. म्हणजे काय, तर परब्रह्म तत्व आणि अधिक संपूर्ण माया, ही टोटॅलिटी ऑफ माया ही आता बीजावस्थेमध्ये आहेत. ती पोटेन्शियल त्याची स्थिती दाखवली जाते. आता ते निद्रिस्त आहेत, ईश्वर निद्रस्त आहेत अशा अर्थानं की ते बीजावस्थेत आहेत. ईश्वराला सगळं समजत असतं, आपल्याला इंडिव्हिज्युअलला डीप स्लीप मध्ये काही समजत नाही. आपण ईश्वर कॉस्मिक स्टेट मध्ये काय म्हणतो, तो कॉज्युअल स्टेट मध्ये आहे आणि तो ऑल नोइंग सर्वज्ञ आहे. आता या डीप स्लीप बद्दल हे मांडुक्याचं जे एक्सप्लेनेशन आहे त्याचप्रमाणे डीप स्लीप बद्दल छांदोग्य उपनिषदांनी सुद्धा, प्रश्नोपनिषद यांनी पण डीप स्लीप किंवा या 3 अवस्था ज्या आहेत त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आपण अगदी थोडक्यात सपोर्टिंग म्हणून छांदोग्यचं एक्सप्लेनेशन बघूया. आपण मांडुक्याचं आता बघितलं, काही कळत नाही, कोणताही अनुभव नाही, हे झालं व्यक्तीची अवस्था. बरोबरीनं जर कॉस्मिक अवस्था घेतली तर तिथे येतो ईश्वर आणि त्याच्यामध्ये पूर्ण माया सामावली गेलेली असते. दोन्ही अवस्था या बीजावस्थेत असतात. डीप स्लीप मध्ये सुद्धा बीजावस्थेमध्ये सगळं गेलेलं असतं. आपण जागे झालो की सगळं परत चालू होतं की नाही, ते काय परत डीप स्लीप सारखी अवस्था राहत नाही. आपली स्वप्न, आपलं सूक्ष्म मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आपलं जागृत अवस्था परत सगळी नव्यानं वरती येतात. म्हणजेच ती थोड्या काळापुरती बीजावस्थेमध्ये दडलेली असतात, पण त्यांच्यामध्ये पोटेन्शियलिटी तीच असते. तर छांदोग्य उपनिषदांनी असं म्हटलेलं आहे की गाढ निद्रेचं स्वरूप काय आहे ते आता मी सांगतो. महर्षी उद्दालक सांगतात, मनुष्य जेव्हा गाढ निद्रेमध्ये जातो तेव्हा तो आपल्यातील आत्मतत्वामध्ये एकरूप होऊन जातो.
मांडुक्यमध्ये काय म्हटलंय, असं नाही म्हटलं. मांडुक्यमध्ये काय म्हटलं की, मांडुक्यमध्ये असं म्हटलं की डीप स्लीप मध्ये शरीरातील सगळा कॉन्शियसनेस हा एकसंग होमोजिनियस होऊन जातो, असं तिथे एक्सप्लेन करण्यात आलंय. तर इथे काय म्हटलंय, इथे असं म्हटलंय की आपल्यातील आत्मतत्वामध्ये, बर का, आत्मतत्वामध्ये मनुष्यातील जीवात्मा हा एकरूप होतो. कसं आहे तर बाबा, त्याला सूर्याचं उदाहरण दिलंय बर का, की सूर्य वरती तळपतोय, खाली एक पाण्याने भरलेली बादली आहे, बकेट आहे, तर त्याच्यामध्ये वरच्या सूर्याचं प्रतिबिंब पडणार. हा, अगदी त्याच प्रमाणे आपलं स्थूल शरीर बादली मानली, बकेट, आणि आतलं सूक्ष्म शरीर हे पाणी जर मानलं तर आत्मतत्वाचं प्रतिबिंब सूक्ष्म शरीरामध्ये पडतं, बरोबर. पण डीप स्लीप मध्ये काय घडतं, डीप स्लीप मध्ये स्थूल शरीर पण निद्रिस्त आहे, आतलं जे पाणी म्हणजे सूक्ष्म शरीर तेही निद्रिस्त आहे. अशा वेळेला जे रिफ्लेक्शन आतापर्यंत पडत होतं, हा, ते आता कुठे जाणार, तर रिफ्लेक्शन त्याच्या कॉज मध्ये विलय पावतं. जसं जर बकेट मधलं सगळं पाणी फेकून दिलं तर आता त्याच्यात रिफ्लेक्शन येईल का, सूर्याचं नाही येणार. कुठे गेलं ते प्रतिबिंब त्याच्या कॉज मुळे, ज्याच्यामुळे ते पडलं त्या कॉज कडे ते विलय होतं. त्याचप्रमाणे आपला जो जीवात्मा आहे तो डीप स्लीप मध्ये दोन्ही शरीर निद्रिस्त झाल्यामुळे ते जे चिदाभास किंवा रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस आहे, म्हणजे जो जीव आहे, तो आता कुठे जाणार, तर तो त्याच्या कॉज कडे म्हणजे आत्मतत्वामध्ये तो विलय पावतो. असं एक्सप्लेनेशन छांदोग्य उपनिषदामध्ये दिलेलं आहे. आपण या एपिसोडमध्ये मंत्र 3, मंत्र 4 आणि मंत्र 5 असे 3 मंत्र बघितले. एपिसोडची सांगता मी एक छोट्या कथेने करते. संत श्रेष्ठ पोतंना, बर का, संत श्रेष्ठ पोतंना, जन्म 1450, बमेरा गाव, तेलंगणा, मृत्यू 1510. पिता जे होते त्यांचं नाव केसन, आई लक्कमंबा. शेतकऱ्याचा व्यवसाय होता. गोदावरी तीरावर ते अखंड भगवान श्री रामचंद्रांचं ध्यान धारणा ते करत असत. अत्यंत श्रद्धाळू, अतिशय विनम्र, अतिशय चांगल्या अशा प्रवृत्तीचे संत पोतंना होते. एकदा एके दिवशी त्यांची ध्यान धारणा चालू असताना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की श्रीमद भागवत हे तू आता तेलुगू मध्ये अनुवादित कर, अशी कथा आपल्याला सांगण्यात येते. तेव्हा भगवान रामचंद्रांच्या आज्ञेनुसार संत पोतंनांनी अतिशय उत्कृष्ट असं भागवतमचं तेलुगूमध्ये रूपांतर केलं आणि त्याला महाभागवतम असं नाव दिलं. त्यावेळेचा जो राजा होता त्याच्या कानावर हे गेल्यावर त्यानं पोतंनांना असं म्हटलं की हे भागवतम तू मला अर्पण कर, बर का. पोतंनांना ते अजिबात मान्य झालं नाही, कारण प्रभू रामचंद्रांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांना आज्ञा केली ती की तू तेलुगूमध्ये हे करावंस. त्यामुळे ते म्हणाले याच्यावर फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्रांचाच अधिकार आहे, त्यामुळे मी ते कोणालाही अर्पण करू शकत नाही. ते भागवत लिहित असताना बर का असं सांगण्यात येतं की वैकुंठाचं वर्णन त्यांना करायचं होतं. प्रसंग तो आलेला होता, वैकुंठाचं वर्णन त्यांना करायचं होतं. ते काही त्यांना नीट जमत नव्हतं, त्यामुळे ते थोडा वेळ
परत शेतीच्या कामाला गेले बर का. आणि नंतर ते परत आले, बघतात तो काय की तिथे त्यांच्या वहीमध्ये वैकुंठाचं पूर्ण वर्णन झालेलं होतं. त्यांनी आपल्या मुलीला विचारलं, अगं मी तर शेतावर गेलो होतो, मग कोण आलं तर का इथे? तेव्हा त्या मुलीनं त्यांना म्हटलं, तुम्ही कुठे गेलेलात? तुम्ही इथेच तुमच्या खोलीत लिहित बसलेलात.